नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। संत श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद व मेहकर वासियांच्या शुभेच्छा घेऊन संपादक उद्धव फंगाळ कुटुंबियांसह महाकुंभ मेळाव्याकडे रवाना। पत्रकार बांधव व मेहकर वासियांसाठी देवाकडे घालणार साकडे। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे कार्यकारी संपादक योगेश सौभागे यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज व दैनिक विदर्भ सत्यजित व दैनिक साई संध्याचे संपादक उद्धव फंगाळ हे आपल्या कुटुंबियांसह आज 4 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यासाठी मेहकर वरून रवाना झाले आहेत। यावेळी उद्धव फंगाळ यांच्या धर्मपत्नी कालिंदा फंगाळ, जावई रामा पुनवे, मुलगी प्रियांका पुनवे, चालक व नातेवाईक आकाश काळे या सर्वांनी मेहकर येथील श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। तर महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांना चांगले दिवस आले पाहिजेत, त्याचबरोबर मेहकरच्या विकासासाठी सुद्धा उद्धव फंगाळ हे महाकुंभ येथील देवदेवतांना साकडे घालणार असल्याचे त्यांनी सांगितले। लावून ते खाली वाटतं काही नाही। नमस्कार, मी उद्धव फंगाळ। आपण आहोत आज मेहकर शहरातील संत गजानन महाराज मंदिरामध्ये। आदरणीय शांभू उमाळकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी संत गजानन महाराज मंदिराची स्थापना गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आली आहे। या ठिकाणी दरवर्षी अतिशय धार्मिक आणि चांगले कार्यक्रम होतात। या ठिकाणी याचं नियोजन असं आहे की संत गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही उत्तर प्रदेश या ठिकाणी सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठी आज या ठिकाणी मेहकरवरून निघत आहोत। माझ्यासोबत माझं कुटुंब आहे, माझी बायको, मुलगी आणि माझा जावई। आम्ही सर्वजण या ठिकाणी जात आहोत आणि आमचा छोटा मुलगा राजवीर। या ठिकाणी हिंदू संस्कृतीनुसार या ठिकाणी 144 वर्षांनंतर महाकुंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे। भारत देशातील नव्हे तर पूर्ण जगातील भावी भक्त, सर्वसामान्य नागरिक, विविध जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी येऊन गंगा, जमुना आणि तिथं जो त्रिवेणी संगम आहे त्या ठिकाणी स्नान करतात। स्नान केल्यानंतर मोक्ष मिळतात अशी एक आख्यायिका आहे। त्यानुसार आपण त्या ठिकाणी एक धार्मिक जागृतीचं किंवा एक श्रद्धास्थान असलेलं
आणि देव धर्माचं दर्शन म्हणून आम्ही कुटुंबासह त्या ठिकाणी जात आहोत। आमचा प्रवास सुखरूप हो या ठिकाणी आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे आणि YouTube चॅनलच्या विदर्भ सत्यजितच्या बातम्या सुरू राहतील, त्यामध्ये काही अडचण येणार नाही। मात्र आपलं जे दैनिक आहे ते 2-3 दिवस बंद राहणार आहेत। आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी रजा घेतो। नमस्कार। बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।